मी आलो आहे दशावतार मूवी पाहायला आणि मी ह्या रीलमध्ये तुम्हाला एक रिव्ह्यू दाखवणार आहे, लाईक या मूवीचा कसा आहे मूवी. दशावताराबद्दल कोकणकरांना माहितीच असेल की दशावतार काय आहे. दशावतार चित्रपट पाहिल्यानंतर काही गोष्टी माझ्या मनात दडून बसल्या. म्हणजेच काय, एक अनुभव, प्रवास आणि आध्यात्मिक स्पर्श. चित्रपट पाहताना कधी थरार जाणवतो, कधी डोळे पाणवतात आणि कधी मन अगदी शांत होतं. दैवी संगीत, अप्रतिम दृश्य आणि हृदयाला भिडणारा अभिनय प्रेक्षकांना त्यांच्या मुळाशी नेऊन ठेवतं. एका बापाचं मुलावरचं प्रेम आणि एका मुलाचं बापावरचं प्रेम दाखवलंय. सो आता इंटरव्हल झालाय. इतकं भारी एक्सपिरियन्स आहे ना. असं म्हटलं जातं की चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच होतं. धर्म, सत्य, कर्तव्य आणि करुणा याची आठवण करून देतं हे चित्रपट. दशावतार संपतो तेव्हा मनात एकच भावना उडते. आज जरी आधुनिक जगात जगत असलो तरी आपल्या रक्तात संस्कृतीची परंपरा आहे. धर्माचा श्वास आणि दैवी स्मरण कायम जिवंत आहे. मी दशावतार मूवी बघायला आलो होतो आणि खरंच हा इतका सुंदर मूवी आहे ना. म्हणजे ह्याच्यामध्ये बापाचा प्रेम प्लस आपल्या कोकणावरती काय परंपरा आपल्या कोकणातली आहे ती दाखवली आहे. आणि कोकणकर कुठल्या लेवलला जाऊ शकतात जर आपल्या कोकणामध्ये काय झालं तर, हे सगळं या मूवीमध्ये दाखवलं आहे. आणि खरं फील वेगळाच आहे याचा.